ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी सिल्लोड या तालुक्यामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आपण अद्रकीची पाणी करण्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी जे इतकं चांगलं मॅनेजमेंट झालेलं आहे आणि अद्रक फार चांगली आली तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. आता ही अद्रक जी इथपर्यंत आलेली आहे आणि फार जास्त असा मोठा बेड पण नाही आहे. त्या हिशोबाने अद्रक इथपर्यंत आलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता फुटवे पण एकदम चांगले आलेले आहे आणि आजही अद्रक जी खालून एकदम हिरवीगार आहे. आजच्या घडीला अद्रक जर बघितली आपण एकदम हिरवीगार आहे शेतकरी मित्रांनो. तर इतकी चांगली अद्रक आलेली आहे आणि आपण या ठिकाणी कसे अद्रकीचे रिझल्ट आलेले आहे प्रत्यक्ष आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि या ठिकाणी जे मॅनेजमेंट केलेलं आहे या ठिकाणी एक काकडे साहेब यांचं या ठिकाणी मॅनेजमेंट आहे त्यांचं पण आपण माहिती जाणून घेणार आहोत का या ठिकाणी यांनी कसं नियोजन केलेलं आहे. जसं आपण बघतो शेतकरी मित्रांनो का अद्रकी या पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी लागवड केली जाते आणि अद्रक फार महत्वाचं पीक आहे शेतकऱ्यांसाठी. बऱ्याच ठिकाणी अद्रकीमुळे शेतकऱ्यांचं जीवनमानामध्ये आणि त्यांची आर्थिक उन्नती होण्यामागे अद्रक या पिकाचा फार मोठा हातभार आहे. कारण अद्रक पिकामध्ये चांगलं भरघोसाचं उत्पादन जर झालं एकरी तर त्या ठिकाणी ॲव्हरेज जरी भाव मिळाला 4-5 हजाराचा प्रति क्विंटल तरी चांगल्या प्रकारे पैसे होतात. तर त्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो जे अद्रकीचे शेतकरी असतील किंवा जे लागवड करतात त्याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे संपूर्ण लागवड कशी करायची अद्रक ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये तुम्ही बघू शकता. जे नवीन शेतकरी आलेले असतील शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं जेणेकरून तुम्हाला सर्व माझे व्हिडिओ सर्वप्रथम बघायला मिळतील. तुम्ही सगळे जे जनरली शेतकरी करतात ते सर्वच या ठिकाणी झालेले आहे. परंतु यांनी नवीन असं काय केलेलं आहे की ज्याच्यामुळे यांना इतका चांगलं या ठिकाणी अद्रकीचं पीक भरलेलं आहे यांच्या शेतामध्ये. जसं आपण बघितलं शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना समस्या आली अद्रक सडीचा प्रॉब्लेम झालेला आहे बऱ्याच ठिकाणी आणि या ठिकाणी व्यवस्थित मॅनेजमेंट करून एकदम चांगली अशी अद्रक आणलेली तुम्ही बघू शकता. आपल्या समोर आहे अद्रक आता 7.5 महिन्याची जवळपास अद्रक झालेली आहे. तर नमस्कार साहेब आपण या ठिकाणी जे फार चांगलं असं मॅनेजमेंट केलेलं अद्रकीचं. तर या ठिकाणी आपण जे मॅनेजमेंट केलेलं आहे या ठिकाणी खत वगैरे जे नेहमी शेतकरी टाकतात ते तुम्ही टाकलेले. हो याच्यामध्ये असं नवीन आणखी आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला जसं मी बघतो या ठिकाणी फुटवे फार चांगले आलेले आहे. वरती जर शेंडे सोडले खालचा कलर पूर्ण हिरवागार आहे आणि फुटव्याची संख्या फार जास्त आहे. याचा अर्थ अद्रकीला खाली वजनही चांगलं असेल किंवा जास्त अद्रक पण निघाल. बरोबर त्यासाठी तुम्ही काय केलेलं नवीन असं की जेणेकरून तुमची अद्रक इतकी चांगली आलेली. आम्ही जे मॅनेजमेंट तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल सांगा. आम्ही वॉटर सोल्युबल खत दिलेलं आहे त्यानंतरला मिक्स मायक्रोन्यूट्रन दिलेलं आहे त्यानंतरला भरपूर अजून काही प्रोडक्ट वापरलेले आहे. फवारणीचे शेड्यूल पण झालेले फवारणीचे पण शेड्यूल झालेले चांगल्यापैकी. आणि याच्यामध्ये नवीन असं काय प्रयोग केला का तुमची अद्रक इतकी चांगली फुटवी निघून तुम्हाला अद्रक उत्पादन वाढण्यास मदत झालेली. आम्ही गायत्री मायक्रो एलिमेंट या कंपनीचं परफेक्ट प्लस नावाचं एकरी 2 लिटरचं सोडण्यासाठी औषध दिलेलं आहे त्यांना शेतकऱ्यांना. अच्छा हे तुम्ही ते मॅनेजमेंट दिलेलं आहे. या ठिकाणी गायत्री परफेक्ट प्लस जे एकरी जवळपास 1.5 ते 2 लिटर वापरलेलं एकरी 1.5 ते 2 लिटर एकरी 1.5 ते 2 लिटर. हे किती वेळेस वापरले तुम्ही. 2 वेळेस वापरले. 2 वेळेस वापरलेलं आहे म्हणजे साधारण अद्रक लागवड झाल्यानंतर एक 3 महिन्यानंतर किंवा 2.5 महिन्यानंतर. हो 3 महिन्यानंतर 3 महिन्याच्या नंतर एक पहिला डोस घेतला. पहिला डोस आणि त्याच्यानंतर किती दिवसाची गॅपनं परत दुसरा डोस घेतला. एक तरी 15-20 दिवसाच्या नंतरलाच म्हणजे जवळपास म्हणजे साधारण पहिला डोस झाल्यानंतर म्हणजे 15-20 दिवसानंतर दुसरा डोस घेतला तुम्ही. तर त्याच्यामुळं तुम्हाला काय रिझल्ट वाटला तुम्हाला या ठिकाणी. रिझल्ट त्याचे असे झालं सर किंवा आम्हाला नवीन नवीन खाजून फुटवे आलेत याच्यामध्ये अद्रकीला मध्ये आणि स्टंप पण चांगल्यापैकी झालेलं आहे. आणि जे काही आपण एखादा समज खांड वगैरे काढलं तर ते खांडाचं पण वजन चांगल्यापैकी एका खांडाला जवळपास एक 800 ते 900 ग्रामच्या आसपास वजन भरतंय. काही एवढंच वजन येते याच्यापेक्षा जास्त येते जेमतेम सरासरी त्याच्यापेक्षा पुढचंच आहे पण 800 ग्राम 900 ग्रामच्या पुढंच आहे जवळपास म्हणजे 1 किलोच्या आसपास आहे. म्हणजे 1 किलो भर बी अद्रक जर एका खांडापासून निघत असेल तुमची तर फार चांगलं उत्पादन येते. आपण हे बघू शकतो या ठिकाणी जसं एखादा बेड काढून खांडाचं काढू शकतो. आपण जरा खाली वल्लच आहे आपण प्रयत्न करून बघू जर लवकर काढण्याचा चालतं. शेतकरी मित्रांनो अद्रक काढले जाते हा पूर्ण थोडी अद्रक या ठिकाणी फार समाधानी आहे शेतकरी आणि फार चांगलं उत्पादन येण्याची त्यांना शक्यता आहे. आजच्या घडीला जे अद्रकीचे भाव चालू आहे त्याप्रमाणे फार चांगलं उत्पादन असं शेतकरी येऊ शकतो या ठिकाणी. हा तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी मी जुडगा काढलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो. बघा हा जुडगा आता काढताना तुटलेला आहे शेतकरी मित्रांनो. कसा तुटला तो. हे जुनं खांडे. हा हे जुनं खांड्याचं हे पूर्ण त्याचं मटेरियल एवढं. हा एवढं हे तुटलं का. हो कसं तुटलं हे याच्यामध्ये ही मुळी तुटली.
हे याच्यातलं जोड आहे. हा याच्यातला जोड आहे. हे याच्यात असतलं याच्यात मध्ये असं. हा याच्यातलं हा असं. हा याच्यातलं हे मुळी. हा. हा हा हे इथे तुटलेलं आहे बरोबर. अजून कुठे तुटलेलं आहे? हे इथं कॅमेऱ्यात याच्यामध्ये. दाखवा, कॅमेऱ्यात दाखवा. हा इथं तुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये एवढं. हा, आणि हे हे तुटलेलं आहे. हे नवीन खांड याच्यातलंच येत पूर्ण असं. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर हे जे एवढी अद्रक निघालेली एका बेडपासून, एका बेडपासून आलेली अद्रक आहे शेतकरी मित्रांनो, आणि एकदम ही चांगली हिरवीगार अद्रक आहे. इतकं चांगलं उत्पादन आलेलं आहे. आणि हे जे यांचं पोसण्याचं जे म्हणजे अद्रक पोसण्याचं जे काम झालेलं आहे, आणि इतकं चांगलं कलर पण येऊ लागला आता अद्रकीला, आणि आलेला आहे जवळपास, आणि एकदम चांगल्या प्रकारे भरगच्च अशी अद्रक भरलेली आहे शेतकरी मित्रांनो. या ठिकाणी हे तुम्ही जे आता काढली अद्रकी, हे तुम्हाला एकदम कसं वाटलंय प्रयोग हा तुमचा, तुम्ही जो नवीन प्रयोग केला या ठिकाणी? मला तर चांगल्यापैकी वाटलं सर, आणि मी इतर अजून शेतकऱ्यांना पण सांगणार सर. तर तुमच्या अजून काही शेतकऱ्यांनी केला हा प्रयोग? केलाय, भरपूर जणांनी केला तसा. त्यांना तुम्ही मॅनेजमेंटच करत असतात, शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे मॅनेजमेंट आहे तुमचं, इतर शेतकऱ्यांना सांगतात, त्यांना पण असेच रिझल्ट आले का? हो, रिझल्ट सेम आले. तर मग तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकतात, जेणेकरून कोणतं प्रोडक्ट वापरलं पाहिजे, असे अद्रक पोसली गेले पाहिजे म्हणून? मी इतर शेतकऱ्यांना सांगणार किंवा आपण गायत्री परफेक्ट प्लस हे आपण जेमतेम 3 महिन्याचे अद्रक झाल्याच्या नंतरला 15 दिवसाला किंवा महिन्याला तरी एकदा त्याचं 2 लिटरला औषध जाऊ द्यायचं एक आपला अद्रकीला एकरी. किती वेळ सोडलं पाहिजे? जेमतेम शेतकऱ्यांनी परफेक्ट प्लस 2 वेळेस तरी सोडला गेलं पाहिजे. कमीत कमी 2 वेळेस. कमीत कमी 2 वेळेस. 2 वेळेस सोडला तर जास्त फायदा. हो. तर हे बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 2 वेळेस जर यांनी गायत्री परफेक्ट प्लस सोडलेलं, या ठिकाणी 2 वेळेस त्याचा हा इतका चांगला परिणाम यांना साधून आलेला आहे. तर यांनी जसं सांगितलं, आज गाडी 3 महिन्याची झाल्यानंतर हा प्रयोग करायचा पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर तुम्ही परत आहे ना 1 महिन्याची किंवा 20 दिवसाची झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्यांदा देऊ शकतात. अशा पद्धतीने अद्रक पोसण्याचे प्रोडक्ट मदत करतं. आपण या ठिकाणी या अद्रकीच्या ठिकाणी याची कसं मॅनेजमेंट केलं त्या संदर्भात माहिती घेतली शेतकरी मित्रांनो. जर आपल्याला दिलेली माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.